गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा व पंचगंगेच्या संगमावर असणारं दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. मंदिरावरती 5 फूट पाणी आलं आहे. तसेच नागरी वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी घुसलंय. तेथील असणाऱ्या बाजारपेठमधील मिठाई व इतर दुकाने स्थलांतरित करत आहेत. पुराचा फटका बसू नये यासाठी व्यापाऱ्यांनी ही खबरदारी घेतली. तसेच सरपंच, उपसरपंच यांनी ज्या ठिकाणी पुराचं पाणी आलं आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेथील 20 कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली. जास्तीत जास्त पुराचा फटका श्री क्षेत्र नृसिंहवाडीला बसत असतो. कोल्हापूर, सांगली, सातारा यासह धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे कोयना धरणातून सध्या 35,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. तसेच राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन दोन्ही नद्यांनी धोका पातळी ओलांडून नागरी वस्त्यांमध्ये पाणी घुसलंय. श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिराच्या वरती 5 फूट पाणी आलंय. तसेच तेथील मिठाई विक्रेते व इतर नागरिकांनी आपला पसारा हलवण्यास सुरुवात केली. सकल भागातील नागरिकांच्या घरामध्ये पुराचं पाणी आलंय. त्यामुळे तेथील 20 कुटुंबांना नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने सुरक्षित स्थळी हलवलं आहे. त्यांना राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. नृसिंहवाडी मंदिराभोवती असणाऱ्या ऑफिसमध्ये सुद्धा पाणी येऊ लागल्यामुळे तेथील ऑफिसशी स्थलांतरित करण्यात आले. जास्तीत जास्त श्री क्षेत्र नृसिंहवाडीला पुराचा फटका बसतो. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांचे, स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान होतं. हे नुकसान होऊ नये यासाठी व्यापाऱ्यांनीच सुरक्षित स्थळी जाण्याचं पसंती केली. कृष्णा पंचगंगा नदी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली. आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे पाणी सध्या दोन्ही नद्यांची पाणी पातळी स्थिर आहे. अलमट्टी धरणातून सध्या 3 लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे कोल्हापूर, सांगली, शिरोळ, इचलकरंजी पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळालाय.